नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त, गुन्हे उपायुक्त व गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शाखा युनिट क्रमांक 1 मोठी कामगिरी केली आहे। पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या सोन्याची पोत चोरी प्रकरणी 2 आरोपींना अटक करून 1,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। 11 सप्टेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं 2 अज्ञात इसमांनी बळजबरीनं त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून चोरून नेली होती। याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील हा संवेदनशील गुन्हा असल्यानं आरोपींचा तातडीनं शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 मधील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे पाडेकर गॅस एजन्सी जवळ उपनगर परिसरातील पाडेकर गॅस एजन्सी जवळ सापळा रचला असता या सापळ्यात 2 संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आलंय। प्रवेश श्रीकांत उर्फ बंटी, वय वर्ष 29, राहणार फत्तेबुरुज, पिंपरी पायरी, अहमदनगर, नाशिक। त्यांची नावं पुढील प्रमाणे: प्रथमेश नितीन उशीर, वय वर्ष 22, राहणार निशिगंधा अपार्टमेंट, टाकळी रोड, नाशिक। जोएल डॅनियल म्हस्के, वय वर्ष 19, ओमकार हाइट्स, पारिजात नगर, विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ जेल रोड, नाशिक रोड यांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड ॲक्सेस मोटरसायकल रुपये 80,000 किंमत, त्याबरोबर चोरलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत 1,000, 1,10,000 असा एकूण 1,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संविधान न्यूज, नाशिक।